नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल, तुम्हाला जर 2000चा हप्ता आता मिळत असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला मागील 1-2 हप्ते भेटले नसतील, तर त्याचं कारण जर तुम्हाला KYCचं असेल तर तुम्हाला जे हप्ते आहेत ते KYC केल्यानंतर मिळून जातील. आणि आता सध्या ज्या PM किसान योजनेचा ज्या शेतकऱ्यांना हप्ता चालू आहे आणि त्यांची KYC बाकी आहे, तर अशा शेतकऱ्यांचा आता येणारा हप्ता येणार नाही. त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलद्वारेच KYC करायची आहे. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. जर मोबाईलद्वारे तुम्हाला करता येत नसेल तर आपल्या जवळील CSC सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल, तिथे जाऊन तुम्ही KYC करू शकणार आहात. तर मित्रांनो, आता आपण स्वतः मोबाईलवरती कशा प्रकारे KYC करू शकतो ते आपण इथं बघणार आहोत. लाईव्ह आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, प्ले स्टोअर एक ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध असतं. तर आपल्याला सर्च बारमध्ये PM किसान असं सर्च करायचं आहे. PM किसान सर्च केल्याच्या नंतर इथे बघू शकता आपल्याला जे आहे 1 नंबरलाच ऑप्शन आलेला आहे PM किसान. ही आपल्याला डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यायची ॲप्लिकेशन. आता या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवर येऊ शकता. ही केल्यानंतर आपल्याला दुसरी एक ॲप्लिकेशन लागणार आहे, RD फेस आपल्याला सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर या पण ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर हे बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस आहे हिचा. आधार फेस RD हे आपल्याला डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यायचे. केल्याच्या नंतर आता आपल्याला इथे जी ॲप्लिकेशन PM किसानची आपण डाउनलोड केलेली आहे ती ओपन करून घ्यायची आहे. बघू शकता PM किसान यावर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला फिल युजिंग द ॲप यावर क्लिक करायचे. केल्याच्या नंतर इथे आपल्याला नेक्स्ट बटन दिसते खालती, त्यावर क्लिक करायचं आहे. नेक्स्टवर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता एनेबल GPS युअर GPS सेटिंग, म्हणजे तुमचं जे लोकेशन आहे ते तुम्हाला चालू करून घ्यायचे. लोकेशन चालू केल्याच्या नंतर GPS सेटिंगवर क्लिक करा. बघू शकता आता लोकेशन चालू आहे. आपल्याला परत बॅक यायचे, परत एकदा बॅक यायचे. इथे आता आपल्याला 2 भाषा दाखवण्यात आलेल्या आहेत. बघू शकता इंग्लिश, हिंदी. तुम्हाला जी कोणती पाहिजे असेल ती करून टाका. इथे मी हिंदी करतो. हिंदी केल्याच्या नंतर सबमिट बटनावर क्लिक करतो. बघू शकता परफेक्ट लँग्वेज अपडेटेड. ओके बटनावर क्लिक करायचे. ओके बटनावर क्लिक केल्याच्या नंतर अपडेट मोबाईल नंबर एक ऑप्शन आहे आणि लॉग इन एक आहे. तर इथे आपल्याला काय करायचे, लॉग इनवर क्लिक करायचे. लॉग इनवर क्लिक केल्याच्या नंतर सिलेक्ट या बटनावर क्लिक करायचे. सिलेक्ट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला 4 ऑप्शन दिसते. तर इथे आपल्याला बेनिफिशरी दुसऱ्या नंबरचा ऑप्शन बघू शकता, यावर क्लिक करायचे. आता इथे आधार नंबर सर्वांकडे असतो, सर्वांना माहीत असतो. रजिस्ट्रेशन नंबर काही जणांना माहीत असतं, काही जणांना नसतं. त्यामुळे आपल्याला आधार नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या शेतकऱ्याची आपल्याला KYC करायची आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे. तर मी इथं आधार नंबर टाकून घेतो. तर आता आधार नंबर टाकल्याच्या नंतर जे आहे फिजिकल KYC लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचे. इथं आय ॲग्रीवर या बॉक्सवर क्लिक करायचे. स्कॅन फेस यावर क्लिक करायचे आणि शेतकऱ्याचा चेहरा आपल्याला स्कॅन करायचा आहे. त्यांचे जे डोळे असतात ते उघडझाप करायला लावायचे, जेणेकरून आपला जे फेस आहे व्यवस्थित तिथं स्कॅन होणार आहे. तर बघू शकता चेहरा व्यवस्थित स्कॅन झालेला आहे. आता इथे आपल्याला जे लॉग इन झालेलं आहे, तर इथं डॅशबोर्ड आपल्याला ऑप्शन दिसते वरती, बघू शकता. यावर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्याच्या नंतर तर मित्रांनो बघू शकता आता आपली जी KYC आहे ती झालेली आहे. जरी तुमची झालेली असेल तरी सुद्धा तुमची परत एकदा KYC इथं होऊन जाईल. आता अशा प्रकारे इथं दाखवण्यात आलेलं आहे. लँड रेकॉर्ड आपलं येस आहे. नो असेल तर तुम्ही कृषी विभागात जाऊन तुम्ही व्यवस्थित करू शकता. जर तुमचा हप्ता मागेच बंद असेल तर आता ज्या शेतकऱ्यांचा हप्ता चालू आहे त्यांच्यासाठी पण आपल्याला इथं KYC प्रक्रिया जी आहे करून बघायची आहे. तर मित्रांनो, इथे आधार सीडिंग आहे विथ बँक अकाउंट. इथं जर नो असेल तुमचं तर तुम्हाला काय करायचं आहे, बँकेत जाऊन तुम्ही किंवा ऑनलाईन आपण आपल्या मोबाईलवरतीही जे आहे आपल्या आधारला बँक लिंक करू शकता. तिसरा आहे KYC. आता KYC साठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर KYC तुमची इथं नो असेल, आता आपण फेस स्कॅन केले म्हणजे इथे आपल्या KYC जे आहे येस होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण KYC करू शकतो. KYC मुळे जर तुमचा हप्ता बंद असेल तर हप्ता इथं चालू होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला इतर शेतकऱ्याची जर KYC करायची असेल तर KYC फॉर अदर बेनिफिशरी यावर क्लिक करून तुम्ही इतर
जे शेतकरी असतील त्यांचा आधार नंबर टाकून इथं केवायसी करू शकणार आहात। बॅक यायचे। आता बेनिफिशरी स्टेटस, इथे आपल्याला स्टेटस बघायचे असेल की तुम्हाला किती हप्ते भेटलेत काय संपूर्ण इथं डिटेल दाखवणार आहे। थोडीशी लोडिंग घेत आहे, तर इथे बघू शकता। आता सिलेक्ट वर क्लिक करायचे, तर इथे बघू शकता 19 हप्ते इथे दाखवण्यात आलेले आहे। 19 वर क्लिक करतो। या शेतकऱ्याला किती हप्ते भेटलेले ते इथे दाखवण्यात येतील। विवरण प्राप्त कर यावर क्लिक करायचे, तर बघू शकता या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती इथे आलेली आहे। अशा प्रकारे आपल्याला किती हप्ते भेटले ते संपूर्ण इथं डिटेल दाखवणार आहे। आता या शेतकऱ्याला हप्ता आता कितवा चालू आहे, तर आपल्याला आता 23वा हप्ता येणार आहे। तर तरी सुद्धा इथे 19वा काऊन दाखवलाय, कारण या शेतकऱ्याची जी नोंदणी आहे ती उशिरा झालेली असणार आहे, त्याकरता ही अशा प्रकारे दाखवण्यात येते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण केवायसी करू शकतो आणि आपली डिटेल ही इथे आपण चेक करू शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरायचं नाही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।